दोन्ही इक्वेशन तुम्हाला दिलेली डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन x इज इक्वल टू f of t, y is equal to g of t. व्हेरिएबल x and y गिवन द व्हॅल्यू ऑफ t इन द सम डोमेन, दिलेली व्हॅल्यू जी आहे t ची कुठल्या तरी डोमेन मध्ये असणार आहे. तर तो डोमेन a, b असं दाखवलेला. वी कॅन फाइंड x and y. मग आपण x and y ची व्हॅल्यू काढू. जसं की एक्झाम्पलवर x इज इक्वल टू a cos t असं दिलेलं आहे आणि y इज इक्वल टू a sin t. आता t ची रेंज काय आहे? 0 पासून 36 आपलं सॉरी 360, 0 पासून 360 पर्यंत डोमेन राहणार त्याला. बरोबर. आपण अँगल काय टाकू शकतो? 0 किंवा 0 पासून इन्फिनिटी पर्यंत काही टाका. अँगल परत तो येणार आहे कारण परत अँगल असेल किंवा सेम राहणार अँगल, क्वाड्रंगल अँगल होणार आहे. त्यामुळे त्याची रेंज फिक्स राहणार आहे किंवा येणारं उत्तर सुद्धा 0 to 1 मध्ये राहणार आहे 5चं. then the functional relation between these two functional is that काय झालं तुम्हाला इथं x स्क्वेअर y स्क्वेअर होतं. तुम्हाला इथे x तर ऑलरेडी माहितीच आहे, y तर ऑलरेडी माहितीच आहे. x चा स्क्वेअर करा, y चा स्क्वेअर करा. केला इथे x चा स्क्वेअर केला, y a स्क्वेअर काय होईल? कॉन्स्टंट निघेल. म्हणजे काय a स्क्वेअर इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये काय येतं a स्क्वेअर मधून कॉमन निघेल, ह्याचं उत्तर 1 येईल म्हणजे a स्क्वेअर. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल? a स्क्वेअर. Represent the equation of circle radius a with the center of origin and the domain t with 0, 2. Okay. We can find x and y for the any t belongs to 0, 2 pi. बरोबर आहे. तर या ठिकाणी तुम्हाला t belongs to 0, 2 pi ची रेंज मिळाली. तुम्हाला काय म्हणलं होतं? t ची रेंज काय राहील? 0 पासून 360 पर्यंत राहील. 2 pi म्हणजे काय असतं? 360. ओके. And if the two variable x and y are defined separately as the functional by the interior mediating variables t and then with interior mediating variable is known as parameter. तो जो व्हेरिएबल आहे त्याला आपण पॅरामीटर म्हणतो. लेट अस डिस्कस द डेरिव्हेटिव्ह ऑफ द पॅरामेट्रिक फंक्शन. त्याच्यावर कसं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं बघा. हे थेरम तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो. 3 थेरम आतापर्यंत बघितले आपण, त्यातला तिसरा थेरम आहे. थेरम फार सोपा आहे बरं. थेरम फार सोपा आहे. काय करायचं बघा, हे दिलं असतं तुम्हाला सगळं वरचं एक गिवन दिलं असेल. काय विचारलंय? if x is equal to f of t, y is equal to g of t are the differentiable function of t and so that y is differentiable function of x. हे दाखवायचं आपल्याला. तुम्हाला म्हणले x is differentiable function of t आहे, परंतु y is differentiable function of g of t आहे. तर तुम्हाला दाखवायचं की y is differentiable function of x दाखवायचं म्हणजे dy by dx is equal to, थोडक्यात बघा दाखवायचे काय, dy by dx is equal to, dy वर आहे म्हणजे dy लिहायचं, डिनॉमिनेटर लिहायचं t लिहायचं, परत इथे dx खाली त्याच्या खाली काय होतं dtx इथे ऍड करायचं त्याच्याने. बरोबर दाखवायचं तुम्हाला ही dy by dx ला डेरिव्हेटिव्ह काढायचे, पण dy चं y चं t ला घ्या, x चं t ला. तुम्हाला दोन्ही पण फंक्शन दिलेलं आहे. y इज इक्वल टू काय दिलेलं आहे माझ्या इथं, y इज इक्वल टू g ऑफ t दिलेलं आहे, x इज इक्वल टू काय दिलेलं आहे f ऑफ t दिलेलं आहे. मग तुम्ही y चं डेरिव्हेटिव्ह घेतलं g ऑफ t ला, तुम्हाला dy by dt मिळेल. x चं डेरिव्हेटिव्ह घेतलं f ऑफ t ला तर काय मिळेल तुम्हाला dx by dt मिळेल. मग ह्याची व्हॅल्यू वेगळी काढा, ह्याची व्हॅल्यू वेगळी टाकाय. ह्याचे एक्झाम्पल फार सोपे आहे. तुम्हाला असं एक फंक्शन दिलेलं असेल, त्या डेरिव्हेटिव्ह घेऊन तुम्ही विथ रिस्पेक्ट टू डेरिव्हेटिव्ह घेणार ना. आता इथे काय एक्सप्लिसिट फंक्शन आहे y इन टर्म ऑफ काय t आहे. y चं डेरिव्हेटिव्ह कसं घेणार तुम्ही, t ला घेणार, तुम्हाला हे मिळणार. x चं डेरिव्हेटिव्ह कसं घेणार तुम्ही, t ला, तुम्हाला हे मिळणार. हे दोन्हीची व्हॅल्यू टाकायचं, तुम्हाला उत्तर मिळतं. एवढंच करा बघा. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा. हे तुम्हाला गिव्हन दिलेलं असतं लिहिलं. आता आपल्याला ते सगळ्या थेरम मध्ये वाक्य ठरलेलं आहे स्मॉल इन्क्रीमेंट. आता पण जेवढे थेरम बघितले आपण त्यामध्ये लेट्स काय म्हणणार, द स्मॉल इन्क्रीमेंट ऑफ द व्हॅल्यू ऑफ टी से दॅट डेल्टा टी. आता डेल्टा टी मध्ये मला सांगा इथे काय दिलं तुम्हाला, y g ऑफ टी दिले बरोबर, आणि x काय दिले f ऑफ टी. टी मध्ये बदल झाला की x मध्ये होणार आहे, इथल्या टी मध्ये बदल झाला की y मध्ये बदल होणार आहे. बरोबर आहे. टी मध्ये बदल झाला म्हणजे डेल्टा टी, टी चं काय झालं डेल्टा टी झालं, y चं काय होईल डेल्टा y होईल, x चं काय होईल डेल्टा x होईल. म्हणजे टी मध्ये थोडा बदल झाला की y मध्ये बदल होतोय, टी मध्ये थोडा बदल झाला की x मध्ये बदल होतोय. बरोबर का. हे वाक्य ठरलेलं आहे. म्हणून काय द स्मॉल इन्क्रीमेंट इन द व्हॅल्यू ऑफ टी काय डेल्टा टी, म्हणजे डेल्टा x आणि डेल्टा x आल्सो करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट. संपला विषय, x आणि y. कळलं का. तिथं वाक्य काय लिहायचं, डेल्टा टी इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन टी, देन वी कॅन से दॅट आल्सो काय म्हणू शकतो आपण, डेल्टा x इज स्मॉल इन्क्रीमेंट इन x आणि डेल्टा y इज स्मॉल इन्क्रीमेंट इन. प्रत्येक थेरम मध्ये हे कॉमन वाक्य कळतंय का. काय सांगितलं मी, प्रत्येक कॉमन काय वाक्य लिहायचं, डेल्टा टी इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन टी, परत डेल्टा एक्स इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स, डेल्टा वाय इज स्मॉल इन्क्रीमेंट इन वाय. झाले सगळ्या थेरम मध्ये वाक्य कॉमन, तुम्ही तुमच्या मनाने वाक्य लिहू शकता. झालं. आता फक्त प्रत्येक थेरम मध्ये आपण काय असं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आता इथं बी कन्स्ट्रक्शन ह्याच्याकडे बघूनच करायचं आहे. पहिल्या थेरम मध्ये असंच केलं आपण, काय केलं पहिल्या थेरम मध्ये आपण
dy by dx is equal to dy by du and du by dx असे केलं. चेन रूल dy by dx is equal to dy by du into du by dx. त्याला काही एक्सप्रेशन आपण काय केलं फक्त डेल्टा लावलं होतं, बाकी सगळं सेम होतं आहे असं, बरोबर आहे का? आणि दोन्ही बाजूला लिमिट घेतलं तर उत्तर झालं आपलं लगेच. येतं लक्षात? तसं इथं काय जे इथं दिसतंय तेच कन्सिडरेशन करायचं. इथं फक्त काय डी च्या ठिकाणी काय लावायचंय डेल्टा, कळलं का? इथं काय dy by dx आहे, dy by dt आहे, dx by dt. इथं काय करणार तुम्ही डेल्टा लावा डेल्टा लावा डेल्टा 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 स्मॉल डेल्टा लावा, संपला विषय. डेल्टा लावा सगळीकडे दिले तर consider incremental ratio delta y by delta x. Note that delta x 0 doesn't delta so this is equal to 0 बदल. असं तेवढे एक वाक्य लिहायचं delta x tends to 0 then we can say that delta t also goes to the 0. मग तुम्हाला we have म्हणायचं हे लिहायचं असं घेतलं की पण या ठिकाणी delta x tends to 0 नसावा, बरोबर आहे? कारण ते 0 झालं काय होईल डिनोमिनेटर जर 0 झालं तर इन्फिनिटी उत्तर येईल ना. म्हणजे याची कंडिशन काय टाकायची 0 नसायला पाहिजे. मग आपल्याला दिलंय काय बघा लिमिट, कशाला लिमिट घ्यायचं डेल्टा टी टेंड्स टू 0. बोथ साइडचं लिमिट घ्या, इकडचं लिमिट लावा त्याला लिमिट लावा, लावलं लिमिट दोन्हीकडे लावलं लिमिट, पण लिमिट दोन्हीकडे लावलं हो, इथं लिमिट लावलं इथं लिमिट लावलं. मग आता काय इकडे बघा डेल्टा टी कुठे चाललाय 0 कडे, मग डेल्टा एक्स सुद्धा कुठे जाईल का तर आपल्याकडे दिलेलं फंक्शन काय आहे y इज इक्वल टू काय आपल्याकडे g ऑफ t. जर t जर 0 कडे चालला तर y सुद्धा कुठे जाईल 0 कडे, कारण t वर y अवलंबून आहे. x सुद्धा काय f ऑफ t आहे, t जर 0 आला तर x काय होईल 0. म्हणून इथं असं लिहायचं डेल्टा t 0 तर डेल्टा x टेंड्स टू 0. इस समय इथं डिनोमिनेटरला जे आहे ती 0 कडे पाठवायचं. आलं लक्षात झालं? मग आपण लिमिट लिहिली तर लिमिट ही जी लिमिट आहे ती सेपरेट लावा, डेल्टा टी चं लिमिट वर पण लावा खाली पण लावा, लावलं सेपरेट लिमिट केलं सेपरेट लावलं डेल्टा टी टेंड्स टू 0 जे ती वर ते सेपरेट ह्याला सेपरेट लावलं ह्याला सेपरेट लावलं झालं इथं. पण आपलं गिवन काय दिले सांगा बरं, गिवन काय दिले y इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ t दिले आणि x इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ t दिले. त्यामुळे इथं काय लिहू शकतो dy by dt लिहू शकतो, इथं dx by dt आपण लिहू शकतो. मग इथे लिहायचं x आणि y इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ t दिलेलं आहे ना. मग याच्या जागेला काय लिहू शकतो लिमिट डेल्टा t टेंड्स टू 0 डेल्टा y dt च्या जागेला काय लिहू शकतो मी dx by dt. इथं वर आणि इथं काय येणार dy by dt. कळतंय की आता अवघड काहीच नाही. याच्या जागेला मी काय लिहू शकतो आता एवढं, आणि याच्या जागेला काय लिहू शकतो एवढं झालं. मग हे दोन्ही व्हॅल्यू टाका दिलेलंच असतं ते. डिफरन्शियल फंक्शन म्हणजे काय येतं dx by dt आलं, कशाच्या जागेला ह्याच्या dx by dt. या जागेला काय आलं dy by टाका व्हॅल्यू टाकले याचं व्हॅल्यू टाकले. मग आता ही RHS पूर्णपणे डिफरन्शियल झाली म्हणजे ही सुद्धा काय होणार आहे डिफरन्शियल होणार आहे. इकडे d dt आलं सगळे डिफरन्शियल झालं म्हणजे तुम्ही काय इथे बी dy by dx आहे. मग RHS डिफरन्शिएबल फायनाइट आणि एक्झिस्ट वी कॅन से दॅट LHS इज आल्सो डिफरन्शिएबल. मग याला dy by dx कळलं. थोडक्यात परत सांगतो थोडक्यात हे जरी विसरून गेलं तर काय करायचं बघा. तुम्हाला पहिल्यांदा पॅरामेट्रिक हा शब्द आला की काय लक्षात ठेवायचं जर प्रूफ लिहिताना वी हॅव म्हणायचं काय किंवा पहिलं वाक्य सगळ्यात तीच टी डेल्टा टी इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन टी, बरोबर आहे. कशामधली इन्क्रीमेंट आहे टी मधली. परत डेल्टा एक्स इज स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स, डेल्टा वाय इज स्मॉल इन्क्रीमेंट इन वाय. झालं वी हॅव म्हणायचं किंवा दॅट इज म्हणायचं काय डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा टी डेल्टा एक्स डिवाइडेड बाय डेल्टा. आलं लक्षात? हे कन्सिडर करायचं दिलेलं असतं फक्त डी च्या ठिकाणी डेल्टा लावायचं आणि दोन्ही बाजूचं काय घ्यायचं लिमिट. कशाला लिमिट घ्यायचंय टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड डेल्टा टी टेंड्स टू 0 आणि इम्प्लाइज म्हणून लिहायचं डेल्टा एक्स टेंड्स टू आल्सो 0 कारण टी 0 कडे चालला एक्स पुढे जाणार आहे 0 असं तिथे दोन्ही एकत्र लिहून टाकायचं. देन वी कॅन राईट म्हणायचं इथे लिहायचं लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा एक्स. इकडे डायरेक्ट काय लिमिट लावलं एकदा परत सेपरेट लावून लिहिणार आहे आपण खाली. मग काय लिहायचं लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा टी. इथं मी काय लिमिट डेल्टा टी टेंड्स टू 0 आता एकदा लिहिल्यानंतर परत भागाकार करणार होतो पण डायरेक्ट लावले डेल्टा एक्स टू. आता काय लिहायचं खाली वाक्य y इज डिफरन्शियल फंक्शन x आणि y इज डिफरन्शियल फंक्शन ऑफ t गिवन दिले. मग इथे काय येतंय dy by dt इथे काय dx by dt, बरोबर. मग हे जर डिफरन्शियल झालं तर
LHS RHS is finite and differentiable, then we can say that it is also differentiable. मग इथे काय लिहायचं dy by आलं संपलं विषय. एवढं त्या मला थेरम फार सोपा आहे, अवघड नाही काय, फक्त लिमिट लावता यायला पाहिजे. या तिन्हीपैकी एक थेरम तुमच्या प्रश्न या वर्षी फिक्स असेल, म्हणजे आता एक तुम्ही देणारा प्रश्न 3 थेरम झालेत का, त्यात 2 बी येतील कदाचित, किंवा एक तर फिक्स आहे. तुमची 3 ते 4 मार्क काय झाली फिक्स झाली. इथं लक्षात आलं तुम्हाला मध्ये प्रॉपर्टी घेतली किंवा साइन वर्षाची 6 प्रॉपर्टी, बरोबर आहे का. तुम्हाला y is equal to sin inverse x दिलं तर डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/√1 मध्ये 1 - x करते. 6 पैकी एक प्रॉपर्टी, या 3 पैकी एक थेरम, किती झाले एकूण 2 झाले का फिक्स आहे. मी फिक्स येणार ते 100% ती येणारच परीक्षेला. ही 6 मार्क तुमची फिक्स झाली मॅथ्स, फिक्स झाली ते येणार म्हणजे येणारच. आणि तुम्हाला लॉगॅरिथमचे केस आणि एक्झाम्पल येणार फिक्स, टेक्निकल लॉगचं काल परवाशी बघितलं, अशी फिक्स येणार पण असणार. मग तुमची फिक्स मार्क हातातले मार्क आहे, त्याला कोणी काय करू शकत. आता बघा ही किती सोपं आहे बघा, फक्त तुम्हाला काय यायला पाहिजे माहिती आहे का डेरिव्हेटिव्ह घ्यायला. म्हणून तुम्हाला पहिल्यापासून सांगतो 1.1 आणि 1.2 सोडवा. आता तुम्हाला एवढं सोपं आहे का बघा. आता काय करायचं, तुम्हाला काय विचारले dy by dx काढा, dy by dx काढा. पण आता इतके दिवस आपण काय बघितलं, असे दोन फंक्शन होते, x is equal to 80 दिले आणि y is equal to काय दिले 280 दिले. आधी इतके दिवस एकच फंक्शन दिलेलं होतं. मग आता काय करायचं बघा, असे दोन फंक्शन दिसली की पॅरामेट्रिक आहे म्हणायचं. काय म्हणायचं पॅरामेट्रिक आहे म्हणायचं, बरोबर आहे का. असे दोन फंक्शन दिसली काय म्हणायचं पॅरामेट्रिक आहे. मग आपल्याला काय करायचंय dy by dx काढायचं. डायरेक्ट तुम्ही we know that म्हणलं चालतंय. कसं लिहिणार बघा, असं दिसलं की we know that काय dy by dx is equal to dy by dt divided by dx by dt. आपल्याला dy by dx कशावरून काढता येईल ह्याच्यावरून, बरोबर आहे. आणि dx by dt कशावरून काढता येईल ह्याच्यावरून, बरोबर. हे व्हॅल्यू तुम्ही काढायचे, ह्याच्यात टाकायचे उत्तराला. हे लक्षात. मग आता आपल्याला गिव्हन काय दिले बघा, आधी सोडून ठेव. गिव्हन काय दिले y is equal to काहीतरी दिलं असेल, y is equal to दिलेलं आहे, कारण dy by dt वर असतं म्हणून त्याची काढणार आहे आपण. हा पर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कशाला डेरिव्हेटिव्ह घेणार, आपल्याला दिले काय y is equal to 280 दिले ना. आपल्याला लागणार आहे काय काय फॉर्म्युला टाकायला dy by dt लागणार आहे. त्यामुळे त्या आधी व्हॅल्यू काढून घेऊ. दोन्ही बाजू डेरिव्हेटिव्ह घ्या dy by dt. तर dt का इकडे काय फंक्शन t मध्ये, इथं y x असतं तर काय केलं असतं विथ रिस्पेक्ट टू x ला घेतलं असतं, z असतं तर विथ रिस्पेक्ट z ला घेतलं असतं. मग आता टेस्टला काय करायचं विथ रिस्पेक्ट टू t चा डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजे काय सांगा 2 तर काय झाला कॉन्स्टंट, हे काय आला कॉन्स्टंट. t स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह काय येतं काय येतं 2t. 2 आणि 2 किती झाले 480 उत्तर आले. किती आलं 480. आता आपला काढायचं काय परत x काय दिलाय बघा, x काय दिलाय a (4). डेरिव्हेटिव्ह कशाला घ्यायचं x चं t ला घ्यायचं ना. dx विथ रिस्पेक्ट t ला, कारण इकडे काय t dx by dt घ्या. a ला कॉन्स्टंट व्हायला t(4) डेरिव्हेटिव्ह काय x(n) चा फॉर्म्युला 4(t)3 झालं. तुम्हाला ही dy by dt मिळाला, dx by dt मिळाला. आपल्याकडे फॉर्म्युला कुठला आहे, आपल्याला काय काढायचं बघा dy by dx बरोबर इथलं we know that parametric फॉर्म्युला काय dy by dt डिवाइडेड बाय काय dx by dt. चला dy by dt किती काढलाय आपण इथं, किती काढलाय 480 आणि dx by dt किती काढलाय 480 क्यूब. 4 याला 4a कॅन्सल, t ला एक t कॅन्सल, 1/t² उत्तर आलं बघा. आलं कळतंय का. त्यात अवघड काय एकच फॉर्म्युला तेवढा, संपलं विषय. सगळीकडे हेच आहे, सगळीकडे हेच कळतंय का. बघा आता दुसरं एक्झाम्पल सोडायचं आपल्याला. कुठलं की दुसरं एक्झाम्पल काय दिले आपल्याला y is equal to काय दिले t plus root t. सांगा डेरिव्हेटिव्ह आहे का त्याचं, कशाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कशाला t ला. कनेक्ट t सांगा dy by dt बोला. t चं डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 रूट t चं 1/2 रूट t आणि t चं काय म्हणून येणार परत. आता x काय दिला पाहिजे, x काय दिलाय x is equal to t minus root t. x चं कशाला डेरिव्हेटिव्ह घेणार t ला dx by dt बोला. t चं डेरिव्हेटिव्ह काय 1 रूट t चं 1/2 रूट t बरोबर का.
आता तुम्हाला dx बाय dt मिळालं, dy बाय dt मिळालं. काय काढायचं इथं dy बाय dx. कुठलं आलं, दोन फंक्शन आणि पॅरामेट्रिक आलं, म्हणजेच काय dy बाय dx इज इक्वल टू काय असतं dy बाय dt डिवाइडेड बाय dx बाय dt. चल टाका व्हॅल्यू काय झालं तुम्हाला dy बाय dt काय आला. याचा क्रॉस प्रोडक्ट पण तुम्ही लिहू शकता, लेवर क्रॉस प्रोडक्ट जरा याने इकडे मल्टिप्लाय करून काय आलं 2 रूट t प्लस 1 डिवाइडेड बाय 2 रूट t. याचं कसं येईल 2 रूट t मायनस 1 डिवाइडेड बाय 2 रूट t. आलं का, यांचा भागाकार करा, चल दोन्हीचा भागाकार मांडा. तर काय येईल पहिल्याचं 2 रूट t प्लस 1 डिवाइडेड बाय 2 रूट t, परत 2 रूट t मायनस 1 डिवाइडेड बाय 2 रूट t. त्याला हे काय झालं कॅन्सल. उत्तर तुमचं काय आलं मग समजलं. काय अवघड आहे यामध्ये, फक्त तुम्हाला दोन डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. चला इथलं कुठलं सोडवत आहे, कुठलं सोडून देऊ, हे सोडवायचं. तिसरं बघा काय काय काढायचं. पहिल्यांदा y चं तिचं डेरिव्हेटिव्ह घ्या. y दिला, y काय दिला सांगा. तुम्हाला ह्यात काय करायचं बघा, पहिलं काम काय तुम्हाला dy बाय dx काढायचं. आपल्याकडे काय dy बाय dx चा फॉर्म्युला काय सांगा बरोबर, y चं t ला आणि x चं आपल्याला ही व्हॅल्यू काढायची. कशा व्हॅल्यू काढायची ह्याच्यावरून बरोबर. परत तुम्हाला dx बाय dt काढायचा, कशावर काढायचा तो ह्याच्यावर, तिथे व्हॅल्यू मांडायची, संपला विषय. आला काढा. पहिल्यांदा y चं घ्या. y इज इक्वल टू काय दिलाय log cos t सांगा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट ला घ्या dy बाय dt. हां बोला 1 बाय cos t into derivative 1 बाय cos t into derivative काय 5 डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन t. म्हणजे याचं उत्तर काय sin बाय cos म्हणजे काय sin डिवाइडेड बाय cos tan मायनस tan. आलं लक्षात. चला परत मला याच्यावरून सांगा cos चं, म्हणजे x इज इक्वल टू काय दिलाय cos log t. बोला dx चं t ला घ्या, x चं t ला डेरिव्हेटिव्ह घ्या. हां cos चं काय डेरिव्हेटिव्ह मायनस साइन log t इनटू कशा डेरिव्हेटिव्ह f ऑफ x आहे. पहिल्यांदा cos f ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin f ऑफ x इनटू f ऑफ x चं काय 1 बाय t म्हणजे log चं 1 बाय t. आता यांचा काय करायचं आहे भागाकार. dy बाय dt काय आला आपला, काय आला dy बाय dt मायनस tan डिवाइडेड बाय dx बाय dt काय आला मायनस sin log t into 1 बाय t. संपलं होतं. इथं लक्षात आलं. अशा पद्धतीने सोडवायचं तुम्हाला. सुटतील एक्झाम्पल काय अडचण आहे याच्यामध्ये. सायन्सचं हे सोडा सोपं आहे. सांगायचं कसं सोडवणार, हे सांगा डायरेक्ट dy बाय dt सांगा. आता dy बाय काय लिहितं काय इथे काय y बरोबर काय दिले a 1 मायनस cos थीटा दिलाय. आता y चं कसं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं थीटाला. इथे काय आता थीटा आहे ना, थीटा असल्यामुळे कशाला डेरिव्हेटिव्ह घेणार तुम्ही. तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कशाला घ्यावं लागणार आता थीटाला. मग घ्या डेरिव्हेटिव्ह घ्या की dy बाय d थीटा. थोडक्यात तुम्हाला इथे काय काढायचं बघा. तुम्ही म्हणणार असं कसं आहे बघा. आता इथं तुम्हाला काय काढायचंय ह्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला लक्षात घ्या. पहिल्यांदा बघा इथं थीटा असेल, इकडे x असेल तर थीटाचं काय आपल्याला काय फॉर्म्युला बघा dy चं dx ला घ्यायचं. हे तर काढायचं काय dy बाय dx काढायचं बरोबर. मग तुम्ही काय करणार y चं कशाला घ्यावं लागेल सांगा बरं थीटाला घ्यावं लागेल आणि x चं आपल्याला हे कशावर काढता येईल dy बाय d थीटा कशावर काढता येईल ठीक आहे ह्याच्यावरून dy बाय d थीटा काढता येईल. मग काढा. चला y तर आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे. y काय दिलाय आपल्याला a into 1 मायनस घ्या y चं डेरिव्हेटिव्ह थीटाला सांगा. चला a ॲज इट इज सांगा. x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल
0 मायनस कॉस थिटा डेरिव्हेटिव्ह काय येईल काय कॉसचं मायनस साइन थिटा म्हणजे इथं आतमध्ये मायनस साइन थिटा येईल. थिटाचं थिटाला काय येईल 1च ना. थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा चेन रूल नाही तर काय घेणार आहे आपण मला सांगा. डी थिटाचं डेरिव्हेटिव्ह इथे थिटाला बरोबर आहे. थिटा थिटाला काय 1 येणार त्यामुळे आपण इथे लिहिल हे झालं. हे काय होईल मायनस मायनस काय होईल प्लस ए साइन थिटा कळलंय. मायनस मायनस काय झाले प्लस. पुढं x चं सांगा. x बरोबर काय दिलंय x बरोबर a इन ब्रॅकेट थिटा प्लस साइन थिटा बरोबर. सांगा डेरिव्हेटिव्ह dx चं कशाला घ्यायचं x कशाला घ्यायचं थिटाला. सांगा a ला एक कॉन्स्टंट आहे असं बरोबर का. तर थिटा डेरिव्हेटिव्ह थिटाला थिटा विथ रिस्पेक्ट थिटा किती येईल 1. साइन चं डेरिव्हेटिव्ह cos थिटा झालं. तुम्हाला dy बाय d थिटा मिळाला dx बाय dt टाकायचं फॉर्म्युला टाकायचं. चला dy बाय dx किती मिळाला dy बाय dt किती मिळाला आपल्याला a sin थिटा बरोबर डिवाइडेड बाय dx बाय dt किती मिळाला a प्लस 1 प्लस cos थिटा. आता याला हे काय झालं कॅन्सल. अजून पुढे सुटते बाय काय आले sin थिटाचा हा फायनल फॉर्म्युला वापरा 2 sin थिटा बाय 2 into cos आणि खाली याचा 1 प्लस cos थिटाचा हा फायनल फॉर्म्युला वापरा. 1 प्लस cos 2 थिटाचा फॉर्म्युला काय 1 प्लस cos 2 थिटा त्याचा हा फायनल 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2 निस्ता 1 प्लस cos 2 थिटा असेल तर 2 cos स्क्वेअर थिटा निस्ता. आता तुम्हाला हे कसं आलं आलंच करावं लागेल फॉर्म्युला पटकन लागतील. तुम्हाला मी आधी सांगते 1.1 1.2 10 वेळा सोडवून काढा हे बाकी ऑटोमॅटिक येतो. तरी इथं cos थिटा बाय 2 आहे बरोबर. एक ला एक कॅन्सल एक शिल्लक राहिला. sin काय वर थिटा बाय 2 आणि खाली पण काय उरलं एक थिटा बाय 2 म्हणजे येणारं उत्तर काय असेल tan थिटा बाय ही काय आलं तुमचं dy बाय dx आला tan थिटा बाय 2 येते का पाहिजे तुला चाललं तर बरं tan थिटा बाय 2 एवढी सोपी एक्झाम्पल आहे. यात अवघड असं काही नाही. कळतंय काय अडचण लय सोपं आहे काय अडचण नाही. दोन्ही पॉईंट फक्त तुम्हाला सोडवायला वेळ द्यायचा लय सोपं आहे अवघडच काय नाही. आता बघा हे पहिल्यापासून झालं का आता ह्याच्यामध्ये बघा ही तरी एवढं सोपं आहे. ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का सेम सोडवायचं शेवटी थिटाची व्हॅल्यू. आता इथं आपण शेवट आपण होतो उत्तर किती काढलं सोडून सगळं dy बाय dx किती काढला tan थिटा बाय 2 काढला का. शेवटी ही व्हॅल्यू पुट करायची एवढं आहे म्हणजे सगळे एक्झाम्पल आता काय x इक्वल दिलाय y इक्वल दिलाय सगळं सोडून काय करतो आपण असं काहीतरी उत्तर काढतो शेवटी. आणि शेवटी काय करायचं असतं हे पुट करायचं. थिटा इक्वल टू किती पुट करायचं हे सांग बरं काय पुट करायचं थिटा इक्वल टू पाय बाय 3 ह्याच्यामध्ये पुट करायचं झालं तुमचं नवीन कन्सेप्ट आहे आपला पाय बाय 3 डिवाइडेड बाय 2 किती झाले पाय बाय 6 बोला tan पाय बाय 6 म्हणजे किती sin 30 किती असतं 1/2 आणि इकडे √3/2 म्हणजे 1/√3 किती 1/√3 कळलं. नवीन काय याच्यामध्ये फक्त ही व्हॅल्यू शेवट आलेल्या अँगल मध्ये पुट करायची हे शिकायचं झालं त्याचे एक्झाम्पल. बघा आता पहिल्यांदा काय करणार बघा किती सोपं आहे बघा तो ट्रिग्नोमेट्री यायला पाहिजे. आता आपण हे सोडवूया. तुम्हाला म्हणलं dy बाय dx काढा. आता नवीन काय दिसते तुम्हाला @ थिटा इज इक्वल टू पाय बाय 3. पहिले काम काय आपलं पहिले काम काय एक्झाम्पल दिसलं आपल्याला बरोबर. काय करणार आपण x दिले y दिले म्हणजे समजून घ्यायचं. x दिले y दिले म्हणजे कसला आहे पॅरामेट्रिक आहे. x आणि y दोन फंक्शन दिले आतापर्यंत दोन फंक्शन दिले ते कधी मग अरे आतापर्यंत दोन फंक्शन दिले ते कधी दिली नव्हती. मग काय करायचं पहिल्यांदा ह्या दोन्हीवरून काय करू dy बाय dx काढून घेऊ. चला आपल्याला काढायचं आहे काय पहिल्यांदा dy बाय dx काढ. त्यासाठी काय करायला आपल्याला y चे डेरिव्हेटिव्ह कशाला घ्यावं लागेल y चे कशाला घ्यावं लागेल थिटाला
y चं थिटा, x बरोबर। y चं थिटा डायरेक्ट सांगा घ्या, लेट y इज इक्वल टू किती आहे tan क्यूब थिटा, सांगा डेरिव्हेटिव्ह y चं थिटाला, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा, डेरिव्हेटिव्ह कशाला घ्यायचं आपल्याला, थिटाला, सांगा tan क्यूब थिटा, बोला थिटाचा डेरिव्हेटिव्ह कसा येतो, x रेज टू n आहे थोडक्यात, हे काय x रेज टू n, f ऑफ x रेज टू n आहे, फॉर्म्युला काय f ऑफ x रेज टू n चा, डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x रेज टू n, n into f of x रेज टू n मायनस 1, म्हणजे ते tan म्हणजे f of x आहे आणि 3 म्हणजे n आहे, बोला 3 into f of x रेज टू स्क्वेअर into डेरिव्हेटिव्ह कशाचं f of x म्हणजे नुसत्या tan थीटा, कळतंय, म्हणजे 3 tan स्क्वेअर थीटा, tan चं काय येतं झालं, हे काय मिळालं तुम्हाला dy बाय d थीटा मिळालं, बरोबर आहे, कळलं का। त्यानंतर काय करा, आता हे मिळालं, काय काय मिळालं, हे बाजूला लगेच लिहून घेऊया, काय मिळालं आपल्याला, हे दुसरं सांगा, आता काय दिलं आपल्याला, आता x दिला, x काय दिला सांगा बरं, x इज इक्वल टू sec स्क्वेअर थीटा, घ्या डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह कशात घ्यायचं, x चं विथ रिस्पेक्ट टू थीटाला, डेरिव्हेटिव्ह कशात घ्यायचं sec थीटा, सांगा sec स्क्वेअर आहे म्हणजे f ऑफ x रेज टू 2 आहे, f ऑफ x रेज टू n चं n into f of x रेज टू n minus 1 म्हणजे काय होईल 2 into sec थीटा, त्याचं sec चं सांगा डेरिव्हेटिव्ह चं sec चं 2 sec थीटा into sec चं डेरिव्हेटिव्ह काय sec थीटा into म्हणजे काय होतं 2 sec and sec 2 sec स्क्वेअर थीटा into tan थीटा, हे काय मिळालं तुम्हाला dx बाय, बरोबर का, ही व्हॅल्यू कशात टाकायच्या, ह्या फॉर्म्युलामध्ये टाका, चला काय येईल बरं, काय येईल dy बाय d थीटा, बोला किती आला dy बाय d थीटा, किती आला आपला 3 tan स्क्वेअर थीटा into sec स्क्वेअर थीटा डिवाइडेड बाय dx बाय d थीटा किती आला 2 into tan थीटा, sec स्क्वेअर गेला, बरोबर, एक tan ला एक tan गेला, 3/2 into किती उरला tan स्क्वेअर बाय tan म्हणजे किती उरला tan थीटा उरला, शेवटी व्हॅल्यू किती दिली ऍड कराय, मग टाका π/3 टाकल्यावर काय येईल, मागाशी सोडवली की थीटाची व्हॅल्यू किती टाकायची, शेवट सोडवल्यानंतर शेवट किती व्हॅल्यू टाकायची π/3, tan π/3 किती असतं tan π/3 sin π/3 3 संग 18 सॉरी बरोबर 3 संग 18 म्हणजे इथे किती अँगल आलाय 60, sin 60 किती असतं वर्गमुळात 3/2 आणि खाली 1/2, 2 ला 2 कॅन्सल √3 उत्तर किती लिहायचं √3, मग येणार उत्तर 3√3 डिवाइडेड बाय 2, लक्षात असं उत्तर दिलं, कळतंय असं उत्तर येणार हो, आलं 3√3 डिवाइडेड बाय 2, काय नवीन याच्यामध्ये, नवीन काय नाही, फक्त ती शेवट व्हॅल्यू टाकायची, कुठला सोडून द्यायचं सांगा मला यातला, कुठला आवड वाटते, हे काय दिले, ह्याच्यावरनं dx बाय dt काढून घ्या, ह्याच्यावरनं dy बाय dt काढून घ्या, आणि शेवटी कशाची व्हॅल्यू पुट करायची, आलं लक्षात येईल का, सांगा डायरेक्ट तुम्हाला काढायचं आहे dy बाय dx, तुम्ही कुठला फॉर्म्युला वापरणार सांगा बरं, इथं dy बाय dt डिवाइडेड बाय dx बाय dt, मला dy बाय dt तोंडी सांगा, dy बाय dt ह्याच्याकडे बघून कसं कसं फॉर्म्युला काय 1/f ऑफ x रेज टू n मायनस n डिवाइडेड बाय f ऑफ x रेज टू n प्लस 1 आहे का असा फॉर्म्युला, सांगा मग काय सांग उत्तर सांगा बरं, dy बाय dt सांगा 1/2t नाही तसं येत, बघा डेरिव्हेटिव्ह आपल्याला कशात घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टी ला, कशात घ्यायचं 1/t², बरोबर आहे, मग आपण काय केलं याला वर नेलं असं
बरोबर. काय होईल -2 इंटू टी रेस टू -2 -1 म्हणजे -2 बरोबर इंटू टी रेस टू -3 म्हणजे -2 डिवायडेड बाय टी रेस टू. कळतं का फॉर्म्युला. मग ह्याचा फॉर्म्युला काय बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ असा फॉर्म्युला 1/f(x)(n). तर काय फॉर्म्युला आहे उत्तर -n डिवायडेड बाय f(x)(n+1) असा फॉर्म्युला आहे त्याचा. फॉर्म्युला पाठ करा. जर 1/f(x)(n) असेल तरी -n/f(x)(n+1). आता इथे काय आपल्याला 1/t(n) म्हणजे काय -2 ही n म्हणजे काय -2 डिवायडेड बाय काय t प्लस म्हणजे t⁻² + 1 म्हणजे t³. कळतंय. तसं सांगायचं डायरेक्ट. मग आता सांगा की काय द्यायचं मग dy/dt -2/t⁻³ ह्याचं सांगा. टीचं काय येईल 1. ह्याचं 1/f(x)(1) आहे म्हणजे काय सांगा t -1 येईल. f(x)(1) आहे ना 1 म्हणजे इथे n डिवायडेड बाय काय f(x)चा 1+1 n+1 म्हणजे 1+1 इथं काय 1. एक तर लक्ष द्या डेरिव्हेटिव्ह कशाला घ्यायला लागलोय आपण t+1/tचं. टीचं काय येतं आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इथं टीचं घेतलं प्लस डेरिव्हेटिव्ह 1/t. स्टँडर्ड टीचं काय आलं 1/x -1/x² फॉर्म्युला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला. ह्याचं कसं येईल बघा. आता हे काय होतं हे वर गेलं म्हणजे काय होईल थोडक्यात डेरिव्हेटिव्ह ऑफ टीचा म्हणजे काय -1 इंटू t⁻² -1 म्हणजे -t⁻² म्हणजे काय -1 डिवायडेड बाय t². मग ह्याचं काय -1/t². आलं लक्षात. कळतंय ना. ही प्रॅक्टिस कमी पडते. पाठीमागची प्रॅक्टिस कमी पडते. तुम्हाला बघितलेली सांगता यायला पाहिजे. dy/dt हे काय येईल पहिल्याचं बोला. पहिलं टाकलं की आपण. ह्याचं सांगा 1 - 1/t². त्रिकच गुणाकार करून घ्या. आता मग 1 इथं t³ इथं काय होईल t² -1 डिवायडेड बाय t². t² इथं कॅन्सल. काय राहिलं मग -1/t एक राहिला. खाली काय राहिला t² -1 एक टी राहिला ना t³ आहे t² आहे म्हणजे काय सोडवलं की t खाली आला म्हणजे काय होईल -2/t इन ब्रॅकेट t² -1 म्हणजेच काय -2 काय होईल t³ -t. मग यात काय पुट करायचं शेवट dy/dx बरोबर आपलं आलंय काय -2 डिवायडेड बाय t³ -t. किती पुट करा सांगितलंय शेवट टीची व्हॅल्यू शेवट किती करायची 1/2 म्हणजे ते दिसेल तिथं काय पुट करा 1/2³ -1/2 सोडवा. चला -2 डिवायडेड बाय 1/2 म्हणजे 1/8 आणि इथं 1/2 ही सोडवा. जी येईल ती उत्तर काय येईल बघा सोडवल्यावर शेवट सांगा -2 वजा 8 भागिले 8 दुनी 16 म्हणजे काय येईल -1 भागिले -6 भागिले 16 हे वर गेलं काय होईल 16 भागिले 6 सगळं पॉझिटिव्ह होईल बघा. मायनस मग किती येईल ह्याचं 8 भागिले 3 उत्तर येईल. किती येईल 8 भागिले 3 येत लक्षात बघा आलं का 8 भागिले 3 16 भागिले 3 आलं काय काय तर राहिलं काय एवढं तर आलं ना आपली काय 2/1 यात व्हॅल्यू टाका फक्त. कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशनचा भाग आहे. कळतंय. काय अडचण सुट्टीला एक्झाम्पल तुम्ही जरा हे अवघड दिसतंय. अवघड दिसतंय काय अवघड आता शो दॅटचं एक्झाम्पल आहे. हे तर बघा कुठला आणखी तुम्हाला अवघड वाटतंय हे कुठलं सांगायचं सांगा मला. ह्याच्यामध्ये हे पहिलं सोपं आहे दुसरं सोपं आहे तिसरं सोपं आहे. तिसऱ्यामध्ये काय x दिलाय y दिलाय आणि टीची व्हॅल्यू शेवट पुट करा. काय अडचण
डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे सगळं. तुम्हाला ह्याचं डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल म्हणजे काय आहे तुम्हाला 1.1 आणि 1.2 का म्हणतोय तुम्हाला म्हणलं ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढा. तुम्हाला याचा dx/dt काढता येणार नाही का? हां dx/dt काढा ह्याच्यावरनं काय काढायचा dy/dt काढता येईल तुम्हाला. y वरनं dy/dt काढता येईल, x वरनं dx/dt काढणार. शेवटी तुम्हाला t/6 व्हॅल्यू दिलीच. मग काय करा ह्याच्या दोन्हीचं मिळून काय करणार dy/dx बरोबर काय dy/dt आणि इथं dx/dt हे मारून घ्यायचं सगळं सोडवायचं हे आणि शेवटी काय टाकायचं π/. कळतंय का? नवीन एक्झाम्पल दिले बघा, तिसरं एक्झाम्पल दिले. काय करायचं बघा तिथं. अवघड काहीच नाही, फक्त 1.1 1.2 कळलं की पुढचं टेक्निक आहे. आज काय शिकलोय आपण नवीन? आज नवीन काय शिकलोय? dy/dx इज इक्वल टू dy/dt डिवाइडेड बाय dx/. एवढंच नवीन आहे. बाकी ते फॉर्म्युला सोडवायचं काय नवीन आहे काय ते? आज नवीन एवढे का शिकलो? काल काय नवीन शिकलो? दोन्ही बाजू लॉग येणे. नवीन काय नाही पुढं नवीन काय नाही का डेरिव्हेटिव्ह संपर्यंत असलं जाईल. आज नवीन काय शिकलोय फक्त आपण ते दोन काल ते लॉगचा फॉर्म्युला घेतला, आजही घेतला पॅरामेट्रिक्स. काही सुद्धा नाही आता नवीन काय. फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्हच्या आधी 1.1 आणि 1.2 तुम्ही जर न बघता सोडून काढला असेल तरी सहज सोपा आहे. पुढचा अभ्यास करा ह्याचं टेन्शन घेऊ नका. जसं तुम्ही पुढे जाईल तसं सोपा आहे. आता इथं बघा असं काय तर तुम्हाला दिलेलं आहे, हे पण दिलेलं आहे. देन तुम्हाला प्रूव्ह दॅट कर दाखवायचं dy/dx म्हणजे याचं 100% आपलं dy/dx काढायचं ठरलेलं आहे. आता बघूया. हे इक्वेशन 1 दिले, थोडंसं वेगळं आहे बरं काही. गिव्हन दिलेलं आपल्याला x4 y4 इज इक्वल टू हे आपल्याला दिलेलं आहे बरोबर आहे. त्याला इक्वेशन 1 म्हणलं आपण. काय केलं आता इथं बघा हे पण आपल्याला दिलेलं आहे, 2 दिले अँड हे काय दिलं आपल्याला दोन्ही दिलेलं आहे बरोबर. गिव्हन लिहिलं का स्क्वेअरिंग बोथ साइड. जर आपण थोडंसं लॉजिक लावलं इथं बघा ह्याचं काय केलं आपण हे दिलं का इथं ह्याचं काय करायचं ह्याचा काय करायचं इकडे स्क्वेअर करायचा आणि ह्याचा काय करायचा स्क्वेअर करायचा. केला का स्क्वेअर? थोडंसं स्टार करून ठेवायचं एक्झाम्पल थोडीशी वेगळी असते बरं का. थोडीशी परीक्षेच्या 1 तासभर आधी 2 तास आधी वाचून जायची एक्झाम्पल. आता पेपर तुमचा बोर्डाचा फायनल पेपर आहे त्याच्यात जे 2 तास अशा एक्झाम्पल. आता तुम्ही आता अभ्यास करताय का? आता अभ्यास करताना स्टार करून ठेवायचं कारण ती त्या वेळेला तुम्हाला सब्स्टिट्यूशन लक्षात ठेवावं लागते. त्यामुळं अशी स्टार केलेली एक्झाम्पल परीक्षेच्या आधी 2 तास वाचायची म्हणजे काय होतं त्यावेळेस स्टेटमेंट ते आठवतात बरोबर. काय करायचं आता याचा स्क्वेअर ह्याचा स्क्वेअर करणं काय सांगायची गरज नाही. स्क्वेअर करायचा स्क्वेअर करणं काय सांगायची गरज नाही. एचा स्क्वेअर म्हणजे x4 दोन्हीची दुप्पट 2 टाइम्स 2x² 2y² ab 2ab आलं. बीचा स्क्वेअर म्हणजे काय वायचा स्क्वेअर ऑलरेडी स्क्वेअर आहे परत स्क्वेअर म्हणजे y4 परत येतं एचा स्क्वेअर दोन्हीची दुप्पट म्हणजे काय 2 × t × 1/t काय उरलं 2 1/t चा स्क्वेअर 1/t स्क्वेअर बीचा स्क्वेअर. जाता हे सोडून घ्या सिस्टमॅटिक पद्धतीनं. एवढं सोडवलं आपण ठीक आहे इथपर्यंत ओके. आता ह्या दोन्ही जागेला मी काय लिहू शकतो ह्याच्याबद्दल आणि ह्याच्याबद्दल. हो येते काय दिले t² + 1/t² जागेला काय लिहिता येते मग ह्या दोन्हीच्या जागेला t² + 1/t² जागेला काय लिहिता येईल x² + x4 + y4 फ्रॉम 1 वरनं ही 2 तर ऑलरेडी वेगळं याचा काय संबंध नाही लिहिलं का. तर t² + 1/t² जागेला काय लिहिता येते x² + y² लिहिता येते का नाही. मग ह्या जागेला इथं काय लिहिलं x4 + y4 फ्रॉम 1 वरून कळतंय का. येतच तुम्हाला इथे काय केलं ते ही थोड्या वेळ नाही समजा 2 हे 2 इथला तिथे खाली लिहून टाकलं. हा t² + 1/t² जागेला काय लिहिता येते x4 y4 लिहिलं का इथं झालं. मग आता इथे कॅन्सल होईल बघा सण लगेच बघा हो x y4 x4 कॅन्सल उरलं काय मग फक्त एवढंच 2 पण उरलं काय x2 y2 इज इक्वल टू 1. मग आता काय करायचं डेरिव्हेटिव्ह घ्या. आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची सांगायची गरज आहे का कुठला रोल प्रॉडक्ट रूल u × v u आणि a v हे जुनच आहे. आता ही सोडून द्यायची गरज नसते. तुम्हाला याचा डेरिव्हेटिव्ह घेता येत नाही का मला सांगा. हे कुठल्या मध्ये येते हे इम्प्लिसिट मध्ये येतं. कशामध्ये येतं दोन्ही मिक्स झाले डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायला चालू करायचं
ह्याचं काय घ्या dy/dx, ह्याचं काय घ्या dy/dx. इकडे तर 0 येईल बघा. झालं डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर काय येईल बघा. घ्या पहिला फिक्स, दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसरा फिक्स, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, एकचं डेरिव्हेटिव्ह 0. मग आता फक्त इथं वायचं काय होईल माहिती आहे का, y² काय होईल 2y विथ रिस्पेक्ट टू x असल्यामुळे dy/dx आलं. विथ रिस्पेक्ट टू x असल्यामुळे x ला 1 येईल इथं, त्यामुळे त्याचं पुढे आलं नाही. मग आपण काय करायचं, सगळं सोडून काय करा dy/dx यातनं काढून घ्या. येतं लक्षात. मग इकडे बघा आता ह्याला सगळं सोडवून घ्यायचं, हे इकडे पाठवा, ह्याला इकडे पाठवा, सगळं केलं कॅल्क्युलेशन dy/dx तुम्हाला मिळून जाईल. बघा आता इथे काय केलं, आता इथपर्यंत आपण आलो. ही इकडे काय करा, इकडे पाठवा म्हणजे वजा होईल, झालं वजा. परत हे इथं भागाकारात नको, ह्याला इकडे पाठवा किंवा 2 ला 2 कॅन्सल करा, इकडे पाठवा. पाठवलं काय वजा, 2 ला 2 कॅन्सल, x ला x कॅन्सल, y ला y कॅन्सल, जे उरलं तेवढं लिहा. किंवा त्यांनी काय वापरलं बी नाही, काही गरज बी नाही, फक्त 2 ला 2 घालून बघा. काय केलं, 2 ला 2 कॅन्सल केलं का. आपण y इथे x राहूया, 1/y² म्हणजे काय वापरू शकतो आपण, कारण आपल्याला काय आलं मग असे x² × y² = 1 आलं. मग आपण x² y² जायला काय लिहू शकतो, y² = 1/x² आणि x² काय वापरू 1/y² असं लिहू शकतो. म्हणून इथं बघा y² जायला 1/x² लिहिलं, बरोबर. तर इथला आणखी काय होते कॅन्सल बघा आता. तरी x ला x काय होऊन झाले कॅन्सल. मग फक्त वर काय राहते 1/x राहील आणि 1/x आणि इथलं x³ होईल. इथं आपल्याला दाखवायचं होतं प्रूफ हेच, याला पाहिजे तिकडे पाठवायचं. मग आपल्याला प्रूफ हेच दाखवायचं होतं, झालं. फक्त स्टार करून ठेवायचं, 2 वेळा सबस्टिट्यूशन आहेत. स्टार का केलं कळलं का, 2 सबस्टिट्यूशन आहेत. बघा इथं मॅडमला फोन लावून नाही तर येऊन थांबल्यास तर मला हे कळलं. चौथं आलेत का, घेऊ दे. बरं आता आपलं हे चौथं थोडंसं मोठं आहे. खालचा पॉईंट सोपा जाईल, खालचा वजा घेऊ पॉईंट दोन्ही, तुम्हाला 1.4 घेते सोडवा. 1 झालं, 1.5 राहील ना फक्त. आता समजतंय काय, पण तुम्हाला याची प्रॅक्टिस करायला लागणार बरं का. ह्यात नवीन काय शिकलोय आपण आज, नवीन काय नाही. dy/dx = dy/dt / dx/dt. ह्याला अभ्यास करायला सुद्धा गरज नाही या पॉईंटला. ही रिव्हिजन किती मिनिटात तुमची 2 मिनिटात रिव्हिजन होणार आहे. किती पेपरची रिव्हिजन करत असताना फक्त 2 मिनिटं वेळ द्यायला वाचायला. एवढ्या हे एक्झाम्पल आज जेवढी घेतली फक्त 2 मिनिटं वेळ द्यायचा. सण वाचायला संपला विषय. ह्याची फक्त प्रॅक्टिस तुम्हाला करायला लागणार आहे. ह्याला लय डोकं लावायची गरज नाही. ह्याचा हे कधी सुटतंय, आधीचा अभ्यास केल्यानंतर. 1.1 आणि 1.2 सगळं त्याच्यावरच आहे. आज फक्त नवीन एकच फॉर्म्युला, काल फक्त लॉग घेणे. आता उद्याचं काय, हीच आहे उद्याचं बी तसंच आहे. आता काय करायचं माहिती आहे उद्याला, उद्या म्हणजे हायर डेरिव्हेटिव्ह संपतंय उद्या. ही ह्याच्यात काय करायचंय, फंक्शन विथ बघ. उद्या हे फॉर्म्युला dy/dy = dy/dx आणि dy/dx. आज काय होतं, dy/dt होतं आणि dx/dt. इथं काय करायचं, फंक्शन y इज फंक्शन ऑफ f आणि v इज फंक्शन ऑफ g of x. ही सेम तसंच du/dv काढा, du चं x ला घ्यायचं, इथं y आणि x होतं, इथं काय u आणि v आहे फक्त. झालं तीच सेम तीच पद्धत, दुसरं काय नाही याच्यामध्ये. एवढं सोपं डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून तुम्हाला सांगताना काय सांगतो, 1.1 आणि 1.2 ज्याला कळला त्याला अख्खं डेरिव्हेटिव्ह कळल्यासारखं, अख्खं पुस्तकच कळतंय. डेरिव्हेटिव्ह तुम्ही लय अवघड समजू नका. 1.1 आणि 1.2 ज्याला कळलाय ना, मी किती वेळा वापरले शब्द 1.1 आणि 1.2, 1.1 आणि 1.2. तेवढाच अभ्यास करा. बाकीची ती रिव्हिजन असं काय केलं तेवढंच बघायचं, बाकीला डोक्याला ताण घ्यायचं नाही याच्यामध्ये. x = दिले, y दिलेलं आहे. काय करायचं आहे, dy/dx काढायचं आहे, बरोबर आहे का. बघा मग आता काय करणार, इथं x घेतला, y घेतला. काय केलं इथं बघा, तर ह्याच्यावरनं आतमध्ये याला सोडवून घ्या किंवा a ला इकडे पाठवा, x/a होईल, बरोबर. या b ला इकडे पाठवा, y/, आलं दोन्ही. ही सबस्टिट्यूशन स्टार करून ठेवायचं. याला काय करायचं,
हे एक्झाम्पल स्टार केल्याशिवाय सुटत नाही. मग आता काय केलं, x/a काढला, y/b काढला, दोन्हीचा काय करून घ्या, स्क्वेअर आणि त्यांची वजाबाकी करा. स्क्वेअर करा, वजाबाकी करा, तुम्हाला काय मिळेल, फक्त -4 मिळेल. आलं लक्षात. आणि मग काय घ्या, डेरिव्हेटिव्ह घ्या. डेरिव्हेटिव्ह घेतलं dy/dx. आलं लक्षात. हे सांगायची गरज नाही, झालेलं आहे. या लक्षात कसं सोडवलं काय, ही डेरिव्हेटिव्ह घेऊन सांगण्याची गरज नसते. आता तुम्हाला ते येतं, याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचं दोन्ही बाजूचं. डेरिव्हेटिव्ह कशाचं घ्यायचंय, x² मायनस y² इज इक्वल टू -4. याचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर 0 येईल. किती सोडवत खाली, हे सोडवलंय कधी आपण, आधीच सोडवलंय. कसं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं तुम्हाला सांगितलं. मग याचं काय मिळेल तुम्हाला, dy/dx मिळेल. ह्याच्यामध्ये पण सेम तसंच. काय दाखवायचं आपल्याला शेवट सांगा बरं, काय दाखवायचं आहे, dy/dx इज -y/. x दिलाय, y दिलाय, घाबरून जायचं काय काम आहे का, कुठला आहे, पॅरामेट्रिकचा कन्सेप्ट आहे. पण आता बघा, x दिलाय, y दिलाय, घेतलं म्हणून पहिल्यांदा काय करा, विथ रिस्पेक्ट टी ला घ्या, विथ रिस्पेक्ट y ला घ्या, विथ रिस्पेक्ट ला सोडवत जायचं. आता म्हणणार a⁻sin⁡t दिलाय, काय असू द्या, रूटचं फंक्शन आहे का नाही, 1/2 f of x. 1 याला काय म्हणायचं, f of x 2 डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह. a⁻x चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, a⁻x इंटू लॉग a इंटू डेरिव्हेटिव्ह, परत दरवाजा. आलं लक्षात. ह्याच्यानंतर तुम्हाला काय मिळून, सोडवत जावा खाली, सोडवलं की तुम्हाला काय मिळून जाईल, हे सोडवलं सगळं की तुमचं हे तुमचं फायनल उत्तर मिळून जाईल तुम्हाला. सेम तसंच y इज इक्वल दिलं, सेम तसं तीच मॅथड सोडवण्याचा. रूटचं काय आलं, 1/2 रूट, परत डेरिव्हेटिव्ह ह्याचं सोडवत जावा, तुम्हाला काय मिळेल, दुसरं मिळेल. दोन्हीचा काय घ्या, भागाकार उत्तर. नवीन काय नाही याच्यामध्ये, एवढं आहे. मग उद्या लेक्चरला आपण ही नवीन पॉईंट बघूया. उद्या मला वाटतं एक पॉईंट सोपं जाईल, परत तुमचं डाऊट घेऊ आणखी 1.4 पर्यंत तुम्हाला जे काय अडचण येतील ते सोडवायला घेऊ. त्यातला निम्मा प्रश्न तोपर्यंत सोडवायचा, ही सोडवा एक्झरसाइज मधलं. वाटल्यास ते एक्झाम्पल लिहून काढा मधली, मी तुम्हाला उद्या एक्सप्लेन करून सांगतो. आणि तुम्हाला थोडं लवकर आलं तर झालं नसतं का दोन्ही, तरी झालं शेवटचा भाग उद्या. 1-2-3 दिवसामध्ये आपण चॅप्टर संपून जाईल. डेरिव्हेटिव्ह परत आणून द्यायला सांगतो, 1.1 आणि 1.2 न बघता प्रॅक्टिस करा. पुढचं निश्चित 4-5 मिनिटामध्ये रिव्हिजन आहे पुढची. 1.1 आणि 1.2 चा 2 तास अभ्यास करा आणि पुढचा फक्त 10 मिनिटात अभ्यास करा. पुढचा किती, फक्त 10 मिनिट अभ्यास, राहिलेल्या अख्ख्या चॅप्टरचा. किती एक्झरसाइज आहे, कोण परीक्षेच्या आधी किती वेळ द्यायचा किंवा आता अभ्यास करताना किती वेळ द्यायचा बघा. 1 2 3 4 5 एक्झरसाइज आहेत. ह्याला तुम्ही काय करा, एक 4 तास वेळ द्या आणि ह्याला किती वेळ द्या, 40 मिनिटं फक्त. येतं लक्षात. किंवा एक 10 मिनिटं वेळ द्याल तरी सुटते, ह्याचा काही विषय नाही. किती, फक्त 10 मिनिटं. ह्याला 4 तास वेळ दिला आणि ह्याला 10 मिनिटं वेळ दिला. 4 तासामध्ये सुरुवातीला बरं का, आणि परत तर काय ह्याला 20 मिनिटं वेळ रिव्हिजन आणि ह्याला फक्त 5 मिनिटं द्या वेळ, संपला विषय. एवढ्या 8 तासात जिकडे तिकडे डेरिव्हेटिव्ह रिव्हिजन होती. पण आधी अभ्यास केला तर बरं, आता अभ्यास केला तर, त्यामुळे लय डेरिव्हेटिव्ह अवघड नाही, फक्त सोपा. पण तुझा भ्रम करून ठेवा, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन लय अवघड असतं डेरिव्हेटिव्ह. अरे तुझा ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युलाच तुला येणार, तर कसं डेरिव्हेटिव्ह येईल. डेरिव्हेटिव्ह ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला लागतात का ना, धडाधड लगेच. ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला ह्याला बेस लागतोय. डेरिव्हेटिव्ह अवघड चॅप्टर नाही, त्याला काय लागतोय, बेस. ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला लागतात त्याला, मग काय अडचण नाही. ओके, तर या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू सगळ्यांना, खूप शुभेच्छा. आता मॅडम घेतील, थोड्या वेळ घेऊ द्या.